आवाज कोणाचा? साहेब जरा इकडे बघा. दुबे साहेब गुड मॉर्निंग. सर जरा कोण नाही तिकडं त्यांचा गर्दी होणार. निकाल है ना ये रुक जा मत. मी पैसे टाकणार.
काय झालं? आम्हाला आता सांभाळायची जागा मॅडम या
हॅलो हॅलो सुस्वागतम सुस्वागतम. शांत बसून द्या तुम्ही. सर्वप्रथम सर्वांना विनंती करण्यात येते की आपण आपल्या उत्सवावरती ह्या कार्यक्रमासाठी तसेच श्री खरे साहेब यांनी सुद्धा बाकी सगळे ऑफिसर जे आजी माजी आहेत ते सगळे तसेच श्री दुधाणे साहेब आपल्या तिथं स्थानापन्न व्हावं हे सुद्धा आलेले आहेत तर त्यांनी सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. दुबे साहेब प्लीज व्यासपीठावर या. अर्जुन वसंत मांजरेकर आगार व्यवस्थापक मुलुंड यांच्या सेवा साफल्य सोहळ्यासाठी इथे एकत्रित जमलेलो आहोत. तर व्यासपीठावरील आदरणीय अध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच इथे सर्व जमलेल्या सहकाऱ्यांना आमच्या सर्वांतर्फे सप्रेम नमस्कार. आज आपण येथे एका अत्यंत भावनिक व महत्त्वाचा प्रसंग म्हणजे आपल्या आदरणीय साहेबांना निरोप समारंभ देण्यासाठी एकत्र जमलो आहोत. खरं तर सेवानिवृत्ती हा एक महत्त्वाचा टप्पा असतो जो एका अध्यायाचा शेवट आणि दुसऱ्या अध्यायाची सुरुवात दर्शवितो. याचबरोबर असेही सांगू इच्छिते की अतिथी देवो भव हाची संदेश आमचा आला दरबारात मान वाढला याचा हार्दिक स्वागत करूया आपुलकीने सत्कार घडवूया या सोहळ्याचा. तर आज इथे सगळे आपले जे साहेबांचे अत्यंत निकटवर्तीय तसे साहेबांवर प्रेम असणारे सगळे आजी माजी आपले अधिकारी सगळे सहकारी इथे जमलेले आहेत. तर साहेबांच्या सेवानिवृत्तीचा समारंभ आपण आता सुरुवात करूया. जीवनातील प्रवास हा पुढील प्रमाणे. साहेबांचा जन्म 22 जुलै 1968 साली मठ बुद्रुक पोफळ घाटीवाडी मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे झाला. त्यांचे 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण त्यांच्या गावी सांडवे हायस्कूलला झाले. 1984 साली ते मुंबईत उच्च शिक्षणासाठी शिरोडकर हायस्कूल परेल येथे दाखल झाले. त्याचवेळी बेस्टमध्ये अप्रेंटिस कॉल आल्यामुळे बेस्ट सेवेमध्ये ती आपले सेवा देण्यासाठी रुजू झाले. 10/9/1984 मध्ये बेस्टमध्ये तांत्रिक शिक्षण वडाळा येथे एसी मेकॅनिक म्हणून अप्रेंटिस म्हणून त्यांनी बेस्टमध्ये प्रवेश घेतला. श्री मांजरेकर साहेब यांच्या बेस्टच्या कारकिर्दीला प्रवास खालीलप्रमाणे. दिनांक 10/9/1984 रोजी एसी मेकॅनिक अप्रेंटिस म्हणून रुजू झाल्यावर 3 वर्षे अथक प्रशिक्षण घेतल्यावर 17/11/1988 रोजी बेस्ट उपक्रमाच्या सेवेत ते दाखल झाले. नंतर 37 वर्ष 8 महिने अशी अविरत सेवा पूर्ण करून दिनांक 1/8/2026 रोजी ते आता निवृत्त होत आहेत. आणि या प्रदीर्घ सेवेच्या प्रवासामध्ये त्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य आपल्याला लाभले. या BSCच्या प्रवासात 1988 ते 1990 त्यांनी कास्ट डिपार्टमेंट म्हणजे AC डिपार्टमेंट पाठकवाडी येथे आपली BSCची सेवा सुरुवात केली. नंतर 1991 ते 1996 मध्ये बॅगडे डेपो EDP डिपार्टमेंट इथे AC प्लांट ऑपरेटर म्हणून त्यांनी काम पाहिले. 24/11/1996 मध्ये वाहतूक विभागात ते वाहतूक अधिकारी म्हणून त्यांनी प्रवेश मिळवला.
त्यानंतर नेहमीप्रमाणे कुर्ला, धारावी, माघाटणे, मजास आणि मुलुंड अपघात विभाग, घाटकोपर, विक्रोळी, काळा किल्ला आणि आता सेवानिवृत्त होताना मुलुंड डेपोमधून ते सेवानिवृत्त होते. असे असंख्य डेपो त्यांनी त्यांच्या अखत्यारीत त्यांनी काम केलेलं आहे डेपोंच्या. त्यांच्या जीवनाबद्दल सांगायचं तर 30/1/1997 मध्ये ते विवाहबद्ध झाले. त्यांच्या अर्धामध्ये कार्यरत होत्या, परंतु घराची धुरा सांभाळण्यासाठी त्यांनी घर सांभाळण्याची हीच मोठी धुरा हातात घेतली. आता त्यांना क्षितिज आणि आकाश असे 2 चिरंजीव आहेत. आकाश हा सिव्हिल असून भिवंडी कल्याण मेट्रो प्रोजेक्टमध्ये तो प्रोजेक्ट मॅनेजर आहे. तसेच क्षितिज हा CAचं शिक्षण घेत असून आर्टिकलशिप चालू आहे. तर क्षितिजच्या फ्युचरसाठी आपणा सर्वांकडनं त्याला खूप खूप ऑल द बेस्ट. तर असे आपले मांजरेकर साहेब आता उद्यापासून रिटायर्ड होत आहेत. तर त्यांना आपल्या वाहतूक विभागातर्फे पूर्ण BST तर्फे पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांची कामाप्रती निष्ठा आणि प्रेरणेचा वसा हा आम्हाला त्यांच्याकडून मिळाला आणि त्यांची उणीव आम्हाला नेहमी भासेल. त्यांच्या डेपो व्यवस्थापनाने आमच्या संपूर्ण टीमला नेहमी प्रेरित केले, त्यामुळे ते आमच्या नेहमी स्मरणात राहतील. तर अशा आमच्या साहेबांना जर कोणाला शुभेच्छा द्यायच्या असतील, देणारच सगळे म्हणा, देणार असतील नाही, सगळ्यांनी येऊन त्यांच्याप्रती त्यांचे प्रेम, त्यांच्याबद्दल जे प्रेम आहे ते कृपया येऊन त्यांनी 2 शब्द सांगावे. कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेले माझे सहकारी, माझे वरिष्ठ अधिकारी श्री संदीप दुधाने यांना मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि आपले सर्वांचे लाडके अर्जुन मांजरेकर साहेब यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त करायचे. उपस्थित सर्व माझे मित्रमंडळ, वाहतूक अधिकारी आणि मान्यवर व्यासपीठ आणि आजचे उत्सवमूर्ती माझा मित्र अर्जुन मांजरेकर. अर्जुन AC मेकॅनिक 1984ला लागला. तसंच आम्ही 1983ला अप्रेंटिसशिपमध्ये लागलो. इंजिनिअरिंगची माणसं कशी कुशल, चांगली असतात, कामगिरी करतात, हे त्याने एक चांगलं उदाहरण आज दिलं आहे. तसे आमचे प्रशांत साहेब पण येतात, बरेचसे इंजिनिअरिंग म्हणून ऑफिसर आले. त्यांना टेक्निकल नॉलेज असल्यामुळे बस कशी चालवायची, बस चालक बस कशी चालवतोय, वाहक कशी गाडी चालवतोय, त्यांच्याबद्दल कसं प्रेम असायला पाहिजे, हे खरं म्हणजे इंजिनिअरिंगमधनं चांगलं शिकवलं जातं. इंजिनिअरिंगचा पार्ट, प्रत्येक बसचा पार्ट त्यांना माहिती असल्यामुळे की आज चालक कसं काम करू शकतो, त्याला कसं डीपली त्याच्याबद्दल नॉलेज देता येईल, त्याला मार्गदर्शन कसं करता येईल, हे चांगलं करता आलं. त्यामुळे अर्जुन साहेबांनी वाहतूक अधिकारी असताना अनिक डेपो, मला अजून चांगला आठवतो, अनिक डेपोला बस स्टेशन ऑफिसर होते ते कुर्ला बस टर्मिनसला. कुर्ला बस डेपो म्हणजे जो कुर्ला नेहरू नगरचं बस स्थानक आहे, आणि सगळ्यात जास्त गाड्या तिथून चालायच्या. पण हा माणूस इथे बस स्टेशन ऑफिसर होता. त्याला प्रत्येक ट्रिप आणि त्या ट्रिपवर चढलेल्या प्रत्येक स्टाफची नावासकट आणि चेक नंबर सगळं पाठ होतं की ही कुठली गाडी इथे लागली, 369ची गाडी आली, ती बघ, ती 34 सिरियल आली, ती इकडे फिरव, ती 361ला जाऊ दे, ती 367ची गाडी आहे, ती इकडे फिरव. असा तोंडपाठ असणारा अधिकारी फार नगण्य असतो. त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला होता आणि त्याचा खरंच आज त्यांनी सगळं व्यासपीठ महाभारत बघितलं आपण. तसा हा अर्जुन आज आमच्या BSTतून एका महाभारतातून रिटायर्ड होतोय चांगल्या पद्धतीने. त्यांना आम्ही सेवानिवृत्तीच्या लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि चांगल्या आरोग्याचं जावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मार्गदर्शन केलं, त्याचप्रमाणे आपली मनोकामना व्यक्त केली. खरोखर संदीपने एक आठवण जागी केली की फार वर्षापूर्वी म्हणजे 2008-9 साली आम्ही जेव्हा ATO होतो तेव्हा ATO 59 साहेब, बरोबर, ATO 59 मांजरेकर साहेब या नावाचा दरारा असा काही होता की
खरोखर सगळ्या कामगारांची देणार. साहेब, पूर्ण बस स्थानक पूर्व म्हटलं की मांजरेकर साहेब. अजूनही मांजरेकर साहेब डीएम झाले, पण मला अजून कधी वाटत नाही मांजरेकर साहेब डीएम आहे. अजूनही तेच साहेब ते संगणकाच्या पाठीमागे, स्टार्टरच्या पाठीमागे उभे राहिलेले. आणि ही गाडी त्याला का भरली? चेक नंबर, खरं सांगतो मी आज असिस्टंट डेपो मॅनेजर आहे, मला माझ्या डेपोतल्या एकही कामगाराचा चेक नंबर माहिती नाही, पण साहेबांचे सगळ्यांचे चेक नंबर तोड मारते. असे साहेब, मला वाटतं आपल्या प्रत्येकाच्या मनात आज या ठिकाणी मी आवर्जून आपल्या सगळ्या जुन्या सहकार्याची नावं घेतो, कारण ही एक मोत्याची माळ होती. या माळेतले एक एक मनी आज सेवानिवृत्त होत आहेत. तर खरोखर उपक्रमाचा एक प्रकारे खूप मोठा होणारा तो तोटा आहे. या निमित्ताने आपण एकत्र जमलो तर माझी अपेक्षा आहे, प्रत्येकाला बोलायचं आहे, मांजरेकर साहेबांबद्दल प्रत्येकाला बोलायची इच्छा आहे. तर मी आवर्जून आपल्याला विनंती करेन की प्रत्येकाने, आता या ठिकाणी अशोक नराळे हे देखील एक उत्तुंग व्यक्तिमत्व. जेव्हा आमच्या एटीओच्या काळखंडामध्ये आपले गोडसे साहेब, नरवणे साहेब हे देखील खूप प्रेरणास्थान होते आमच्यासाठी. तर मी नरवणे साहेबांना विनंती करतो या ठिकाणी की त्याने यावं आणि मांजरेकर साहेबांबद्दल 2 शब्द बोलावे. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आणि आमचे स्नेही अर्जुन वसंत मांजरेकर, ते जास्त काय बोलत नाही पण 2 शब्द सांगतो. पतंग हा आकाशात उडत असतो, पतंग हा आकाशात उडत असतो, पण जमिनीवर त्याची दोरी धरलेला एक माणूस असतो, त्याला मांजा म्हणतात. आणि आमचा हा मांजा असाच एक प्रकारचा मांजा होता, तर त्याला त्याच्या पदाचा कधीही गर्व झाला नाही. साधा कोणताही कामगार असू द्या, त्याच्याबरोबर पाठीवर हात ठेवणारा एकमेव व्यक्तिमत्व होतं. कारण ट्रॅफिकमध्ये बऱ्याच वेळेला काही काही गोष्टी शक्य होत नाही, परंतु त्या सर्व गोष्टींना मांजरेकर हा अपवाद होता. तो प्रत्येक कामगारामध्ये लोकप्रिय होता. कारण ज्यावेळी मांजरेकरची बदली झाली कुर्ला ईस्टवरून बदली झाली आणि मी तिथे गेलो, माझी नंतर तिथे अनेकला बदली झाली, कुर्ला ईस्टला गेलो. प्रत्येकाच्या तोंडी मला एकच शब्द, मांजरेकर साहेब, मांजरेकर साहेब, मांजरेकर साहेब आणि खडे साहेब, ते दोघे तिथे बदली झालेले होते. तर अशा व्यक्तिमत्वावर मी विचारलं तिथे स्टाफला, म्हटले साहेब आमची पर्सनल अडचण असो किंवा कोणती अडचण असो, आम्ही इतर मोठ्या अधिकाऱ्याला कधी भेटत नव्हतो, परंतु ते मांजरेकर साहेबांना भेटलो तर आमची ती ताबडतोब निवारण व्हायची. असे हे मांजरेकर साहेब आज बेस्ट उपक्रमाच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. चांगली गोष्ट आहे. माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहे. त्याचं उर्वरित आयुष्य सुखात समाधानात भरभराटीत जावं. तसे त्याची मुलं सुद्धा चांगल्या पदावर आहेत, त्याच्यामुळे त्याला भविष्याची तशी काही चिंता नाहीये. अशा या गोड व्यक्तिमत्वास माझ्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. आता मी माझी आहे आणि अर्जुन मांजरेकर हे माझे सहकारी म्हणण्यापेक्षा मित्र म्हटला की, आणि तो मोस्टली कोकणामधला असला की तो आणखीनच जवळचा मालवणी मनुष्य. म्हणजे काय रे पुढचं मी बोलत नाही माय तसं असं. तर असा तो आमचा संवाद चालायचा, असा तो असायचा. बऱ्याच व्यक्तींनी त्याला म्हटलेलं आहे. मला एक त्याच्याशी म्हणजे काम करताना 1994 साली जेव्हा आमचा संबंध आला त्याच्याबद्दल सांगितलं आलं की तो प्रत्येक कर्मचाऱ्याचे नंबर वगैरे त्याच्या लक्षात असायचे. ही वास्तविक खरी गोष्ट आहे. मला वाटतं ना त्याचं गणित हे तो गणितामध्ये निष्णात असावा आणि ज्याचा गणित पक्क त्याच्या डोक्यामध्ये सगळं पक्क फिट बसलेलं असतं. त्यामुळे त्याच्या गणिताबद्दल मी काही सांगणार नाही. मी त्याच्यावर काम करताना आम्ही बऱ्याचदा अशा गोष्टी करायचो की त्याला पण माहिती असते. घाटकोपर काम करताना आम्ही कॅन्टीनमध्ये मुद्दाम जायचो चहा प्यायला. त्याचं कारण काय असायचं माहिती आहे की आपला जो स्टाफ असतो ना, मोस्टली युवा लोक जरी वेगवेगळ्या युनियनची बसलेले
ती लोक कधी काय करतायत, कुठे बसली आहे याचं ते निरीक्षण करायला आम्ही जायचो त्यावेळेला. आणि असा हा बहुरंगी म्हणजे त्याचा गणित फक्त असल्यामुळे त्याचा अभ्यास पुष्कळ हुशार. मला वाटतं तो ॲक्सिडेंट डिपार्टमेंटमध्ये काम केलं होतं, त्यामुळे त्यांनी बऱ्याचदा ॲक्सिडेंट डिपार्टमेंट हाताळताना सुद्धा उपक्रमाच्या सुद्धा म्हणजे उपक्रमाचे बरेचसे फायदे करून दिलेले आहेत असं मला वाटतं. आता त्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर बरंच कालावधी जाईल, मी काही जास्त बोलत नाही. पण माझ्यातर्फे आणि मालवणी कुटुंबातर्फे त्याला एका पुन्हा शुभेच्छा. त्याला पुढचं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं आणि पुन्हा एकदा जाऊ दे आता. धन्यवाद. मालवणी भाषा एक जोरदार टाळ्या होते त्या मालवणी भाषेसाठी. शेंगदाण्याचा लाडू. त्याचप्रमाणे एक दुसरं एक मालवणी भाषा रमाकांत कदम आणि मांजरेकर साहेब दोघांची एक गट्टी फुललेली होती. आज रमाकांत देखील आपल्या लाडक्या मित्राबद्दल आपले मनोगत व्यक्त करतील. आजचे सत्कार मूर्ती अर्जुन मांजरेकर. मी 3 शब्दात त्यांचं वर्णन करेन. चालता बोलता संगणक. हा का? कारण आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की सगळं म्हणजे एखाद्या स्टाफचं कुठल्या बस स्टेशनला तर एकदम वास्ट अनुभव होता त्यांचा. कुठल्या स्टाफचं नाव नंबर सगळं त्यांना गाडी माहीत असायचं, म्हणजे सगळं माहीत असायचं. अर्जुन आणि मी आम्ही दोघांनी कोणत्याही डेपोला एकत्र काम केलेलं नाही. हा, पण वाहतूक विभाग असा आहे की भले तो कुठल्याही डेपोला असेल पण एकमेकांबद्दल काम करताना जे बॉन्डिंग तयार होतं ना ते फक्त वाहतूक विभागातच. म्हणजे काम करण्याचा योग आला होता. मी मुलुंड डेपोला होतो आणि त्यांनी मला फोन दिला आणि मी धारावी डेपोला गेलो. हा का आला होता. आणि या ठिकाणी एक आवर्जून मला एक उल्लेख करायचा आहे. साहेबांची सेवा 37 वर्ष 8 महिने झाली वाहतूक विभागात. आणि जी 37 वर्ष 8 महिने ही जी यशस्वी वाटचाल आहे त्याच्या मागे वहिनींचा मोठा सहभाग आहे. मी आपल्या सर्वांतर्फे धन्यवाद देतो. कारण कसं आहे आपल्या वाहतूक विभागाच्या आपल्या म्हणजे आपण अगदी चालक वाहक करते DM पर्यंत म्हटलं तरी सकाळी 4-6 वाजल्यापासून आपल्या ड्युट्या सुरू होतात, रात्री 12-1ला घरी जातो. पण वहिनी तुम्ही 37 वर्ष तुम्ही हे सहन केलं. हा का? त्यामुळे तुम्हाला खूप आता खूप वेळ आहे. काहीतरी चांगलं नियोजन करा, चांगलं फिरा. आणि अर्जुन आणि तुला पण म्हणजे एक बाबा आता मोकळा वेळ आहे तर का आपल्याला तब्येतीची काळजी घे. म्हणजे तब्येतीची काळजी घे. म्हणजे आपल्याला काय जोर बैठका नाही मारायचे, पण आपल्याला बाबा चला चालणं फिरणं एन्जॉय ट्रिपला जाणं आणि जे तू करशीलच आणि तुझी तब्येत चांगली ठेवशील. आपल्या सर्वांतर्फे मांजरेकर साहेबांना पुढील निवृत्तीनंतरचं सर्व आयुष्य सुख समृद्धी आनंददायी आणि महत्वाचं आरोग्यदायी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना मी 2 शब्द सांगतो. या ठिकाणी त्यांच्या हाताखाली मी काम केलं. माझे वरिष्ठ अधिकारी सर्व आजी माझी या ठिकाणी बोलून गेले. कदम साहेब असतील, गावडे साहेब असतील, दुधाने साहेब असतील. खरं तर मी पहिल्यांदाच जाधवला या ठिकाणी सांगितलं होतं की मला या ठिकाणी साहेबाबद्दल या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. असो पण मागच्या बाजूने मी हात वरती केला आणि वाघमारे साहेबांनी त्याकडे लक्ष दिलं. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय तिवारी साहेब, सन्माननीय अंकोला साहेब, सर्व व्यासपीठावर असलेले अधिकारी वर्ग, आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी खरं तर 22 तारखेला मांजरेकर साहेबांचा वाढदिवस होता. त्या दिवशी मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी मला त्याच दिवशी सांगितलं की माझा 31 तारखेला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आणि त्या दिवशी तू येणार की नाही. म्हटलं साहेब गेले 34 वर्ष BST मध्ये तुमच्यासोबत आमचा सहवास राहिलेला आहे. खरं तर घाटकोपर आगारामध्ये त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे. ते अधिकारी होते, मी युनियनचा पदाधिकारी असल्याने नेहमी समोर यायचे. पण युनियनचा पदाधिकारी कारण कुठली गाडी पडत असताना मला सांगायचे राठोड 300 सेकंड असताना आपण असला
त्याला इथे वापर, त्याला इथे वापर, जर अडचण आली तर मला सांग. अशा प्रकारचे मांजरेकर साहेब जवळपास या ठिकाणी 37 वर्ष 8 महिन्याची BST मध्ये सेवा करून निवृत्त आहे. खरं तर योगायोग आहे की प्रत्येक त्यांच्या विषयी आपण कुठेतरी या ठिकाणी त्यांच्याबद्दलचं मनोगत व्यक्त करायला पाहिजे. मी कंट्रोलला होतो त्या दिवशी विकोड डेपोची एक घटना घडली आणि मी साहेबांना फोन केला की अशा प्रकारच्या तुमच्या गाड्याच्या मागे गाड्या चालतात. मला त्या दिवशी मांजरेकर साहेबांनी मला एकच उत्तर दिलं, राठोड तू ज्या ठिकाणी बसलास त्या ठिकाणी एकही खुर्ची खाली नाही, सगळ्या खुर्च्या भरलेल्या आहेत. त्या ठिकाणी असेल, वरती असेल, प्लॅनिंगला असेल, सगळ्या विभागामध्ये सगळ्या खुर्च्या भरलेल्या आहेत. तिथं एकही माणसाची कमतरता नाही. पण आमच्या इथे 2-2, 3-3 डेपो वयाच्या 18 वर्ष आम्हाला करावं लागतात. मांजरेकर साहेब बोलले की शेवटचे मला 2-4 महिने आहेत, मला व्यवस्थित भरू दे. खरं तर मांजरेकर साहेब तुम्ही BST मध्ये जो तुमचा एक नाव या ठिकाणी केलं, खरं त्या ठिकाणी एक अभिमान वाटला. या ठिकाणी आज जवळपास सर्व क्षेत्रात आजी माझी सर्व अधिकारी या ठिकाणी येऊन गेले आणि काही अधिकारी असे की त्यांचे जीवलग मित्र आहेत, त्यांना या ठिकाणी थांबावं लागलं. खरं तर सर्वांना मी सर्वजण त्यांच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः वाघमारे साहेबांच्या या ठिकाणी अभिनंदन करेल की अधिकाऱ्यानंतर मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि या ठिकाणी मला बोलण्यासाठी दिल्याबद्दल आपला मनापासून हार्दिक अभिनंदन आणि जय हिंद जय महाराष्ट्र. कारण मी आता बघतोय या ठिकाणी एकही जणांनी खुर्ची सोडलेली नाही की कुणी जागा सोडलेली नाही. सगळ्या जणांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे. तर हा असाच आनंद कायम राहील. आज मी या ठिकाणी चेहरा मला दिसतोय विनीता नारकर, आपले रिटायर्ड प्रशासकीय अधिकारी. एक मी त्यांचं भाषण ऐकलं त्यांच्या निवृत्तीच्या वेळेला. मी या ठिकाणी त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी मांजरेकर साहेबांबद्दल 2 शब्द बोलवले. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तिवारी साहेब, अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग आणि ज्यांच्यासाठी आपण सगळेजण इथे जमलो आहोत ते आशय उत्सव मूर्ती मांजरेकर साहेब. मांजरेकर साहेब घाटकोपरला वरिष्ठ वाहतूक अधिकारी होते. त्याआधी ते आमच्या शेजारच्या डिपार्टमेंटमध्ये अपघात विभागालयामध्ये जाताना थोडंसं स्माईल जाताना स्ट्रेस जाणं, त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघून असं ते खूप स्ट्रिक्ट आहेत असं वाटायचं. म्हणजे ते बरेच वर्ष तिकडे होते. आम्ही पण 10 वर्ष घाटकोपरलाच काढली आणि नंतर ते वरिष्ठ वाहतूक अधिकारी म्हणून आमच्याकडे आले. त्यांच्याकडे तेव्हा मी लीव सुपरवायझर होती, त्याच्यामुळे बराचसा काम यायचं संपर्क. पण साहेब अतिशय चांगले आहेत. म्हणजे त्यांच्या अंडर काम करताना अतिशय अगदी छान काम करायला वाटतं. अगदी दिवस पण छान मजे जातात. कामावर यावं असं असे बरेचसे साहेब घाटकोपरला होऊन गेले. त्यापैकी मांजरेकर साहेब अगदी काही टेन्शन नसायचं की बाबा उद्या काय होईल, एखादा पेपर राहिला तर त्याचं काय होईल, त्याचं सगळ्याचं सोल्युशन साहेबांकडे असायचं. साहेब पण प्रत्येक स्टाफला खूप छान कोऑपरेट करायचं. खूप मस्त त्यांनी घाटकोपर केल्यानंतर त्यांचं आगार व्यवस्थापक म्हणून घाटकोपरवरून प्रमोशन झालं. तर साहेब तुम्हाला मी आई जगदंबेसोबत उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करते. आणि हे मला भाषण भाषण किंवा इथे कसं बोलायचं हे तर मला दुबे साहेबांनी शिकवलं. ओके, धन्यवाद. धन्यवाद विनीता. आता प्रत्येकाच्या मनात एक विचार असेल. पहिला मला लेट झाला खूप, मी आत्ताच पोचतोय. मी एक दादरला एक रिटायरमेंटचं फंक्शन होतं, माझा बॅचमेट होता, त्यासाठी गेलो होतो आणि काही झालं जे उलट झालं तरी मांजरेकरसाठी जायचं हे ठरवलं होतं. त्याचं कारण आहे, खास कारण आहे. मांजरेकर किंवा एक वगैरे असं काही नव्हतं. मांजरेकरचा माझा संबंध फार अगोदरपासून आहे. त्याचा भाऊ आलाय भाई आलाय तेव्हा आपण 89 स्वप्न पण बघायचो ना यार. 89चं स्वप्न पडलं तर मी काहीतरी चुकतो असं वाटायचं. पण त्यावेळेला 88% मार्क होते आणि केवळ काही परिस्थितीने साथ दिली नाही कदाचित, म्हणून त्याला इथे यावं लागतं. नाही तर त्याच्या हे आता जे काय मीडियम आहे ना बाबा, हा DL, अरे त्याच्या कॅलिबरचा जर विचार केला तर DM सुद्धा काहीच नाहीये. 84 साली 89% मार्क घेणाऱ्या माणसांनी आता GM व्हायला पाहिजे होतं.
पण खरंच आपली त्यावेळेच्या बरेच लोक असतील की त्यावेळेची परिस्थिती बघितली असेल की ती परिस्थिती पण बरोबर सकाळच्या कार्यक्रम मगाच्या कार्यक्रमाला की माणूस आहे ना फक्त 2च दिवस राजा असतो, एक तर लग्नात नाहीतर रिटायरमेंटला, बाकीचे दिवस गुलामच असतो. इथे अंडरटेकिंगचं आणि घरी मी बोलत नाही बाबा मला जेव्हा पडतील नाही. पण हे सगळं सांभाळताना आपली पद सांभाळणं, माणसाला सांभाळणं, काम सांभाळणं ही फार मोठी गोष्ट असते. कार्यवरती कसं असते जी ज्याला जमली तो सक्सेसफुली रिटायर होतो, असं तोंडावर छान असं हास्य घेऊन वगैरे. आणि तसा मांजरेकर साहेब रिटायर होते त्याला खूप आनंद आहे, खूप समाधान आहे. आणि एक मित्र म्हणून, एक कलीग म्हणून फार फार समाधान आहे की एवढ्या चांगल्या परिस्थितीत चांगल्या पोस्टवरनं ते रिटायर करत. मांजरेकर साहेब तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन, धन्यवाद. आणि कविता ते व्हॉट्सअपवर बघा किंवा तर फेसबुकवर नक्की आज बघायला भेटेल. स्वतःच्या आयुष्यात 2 तारखा महत्वाच्या असतात. एक म्हणजे त्याची जन्माला यायची आणि दुसरी म्हणजे एक त्याची सेवानिवृत्तीची सन्माननीय सेवानिवृत्ती तारखेची. हे 2 महत्वाच्या तारखा असतात. त्याचप्रमाणे तू आता सांगितलं तसं की साहेबांबरोबर मी बऱ्याच ठिकाणी काम केलं. खरं सांगतो साहेबांबरोबर काम करताना कधी कंटाळा आला नाही. त्यांचे बोलणं अत्यंत लागली आणि एकदा बोलायला लागले की सगळ्या गोष्टी बोलायच्या अगदी मनातल्या. सतीश बोलला तसा की एक गोष्ट मी सांगतो, जास्त वेळ घेत नाही. साहेबांबद्दल खरोखर सगळ्यांना खूप काय बोलायचं आहे, मलाही खूप काय बोलायचं आहे, पण वेळेचं मला देखील भार आहे. एक गोष्ट घटका गेली पळे गेली अखेर आली निवृत्ती. घटका गेली पळे गेली अखेर आली निवृत्ती. आता थोडी चैन करूया बदला साडी वृत्ती. आता थोडी चैन करूया बदला साडी वृत्ती. लवकर उठले विसरा आता, लवकर उठले विसरा आता, खुशाल ताणून द्या. बेट पीची लज्जत भारी दिवसा एकदा चाकून घ्या. बेट पीची लज्जत भारी दिवसा एकदा चाकून घ्या. चवी चवीने वाचा पेपर, चवी चवीने वाचा पेपर, वरवर फिरून दृष्टी. भाजप काँग्रेस आणि शिवसेनेची काढा खरडपट्टी. भाजप काँग्रेस आणि शिवसेनेची काढा खरडपट्टी. टीव्ही पाहता चाका नाश्ता, टीव्ही पाहता चाखा नाश्ता, रोजच नवीन रतीब. भल्या भल्यांची उर्वा केली सैल सोडून जीव. भल्या भल्यांची सोडून केली सैल सोडून जीव. ऑफिसची ना आता घाई, ऑफिसची ना आता घाई, रोजच आपणास सुट्टी. अवकाश आंघोळ सावकाश जेवण करील मनाची दृष्टी. अवकाश आंघोळ सावकाश जेवण करील मनाची दृष्टी. सायंकाळी निवांत वेळी आळस झटकून टाका. सायंकाळी निवांत वेळी आळस झटकून टाका. वडापाव अन मिसळीच्या पोटातून येतील हाका. वडापाव अन मिसळीच्या पोटातून येतील हाका. बागेमध्ये फिरून या अन करा पाय मोकळे. बागेमध्ये फिरून या अन करा पाय मोकळे. व्हॉट्सअप मेसेज नित्य राहू दे, करा हॅलो हाय. नियमित व्यायाम अन घरकाम, नियमित व्यायाम आणि घरकाम जोड असू द्या योगाची. नंतर येईल रात्र सुखाची सरली वर्षे त्यागाची. नंतर येईल रात्र सुखाची सरली वर्षे त्यागाची. ही कविता साहेब मांजरेकर साहेब खास मी तुमच्यासाठी सादर केली. आपल्याला थोडीफार आवडली असेल असं समजून आमच्या सर्व माजी आहोत आणि आधीचे सगळे उपस्थित आहोत. सर्वांच्या वतीने मांजरेकर साहेबांच्या आजच्या सत्कार समारंभाला आणि इथे त्यांनी जे काम मला एक कडवं बोलायचं आहे. व्यवस्था केली, कडवं बोलायचं मगाशी बोलतो. जाओ तुम्ही सांग. आज